जय गुरु. हा, जय गुरु. ऐकू येत आहे का? हो, जय गुरु सर. येत आहे का? जय गुरु. हा. तर आपण बघूया आज जरा जे परीक्षेचे जे उत्तरपत्रिका तुम्ही पाठवल्या होत्या, तर त्यातले 2-3 पेपर जेवढे होतील तेवढे आज आपण त्याच्याविषयी चर्चा करूया. तर पल्लवीताईंनी त्यांचा पेपर शेअर केलेला आहे, तो मी इथं प्रोजेक्ट केलेला आहे. हा, त्याच्याविषयी आपण चर्चा करूया. मीच वाचतो आणि मीच सांगतो, म्हणजे लवकर होईल थोडं. किंवा पल्लवीताई तुम्ही बोला ना, तुम्हीच लिहिलेला आहे पेपर, त्यामुळे. हा, पल्लवीताई. हो, जय गुरु आले. हा. हा, वाचा. मी प्रोजेक्ट केलेलाच आहे, तुमच्याकडे असेलच लिहिलेला, समोरच हो कागदही हो. असेल तुमच्या. हा. अच्छा, काय वाचू? बर, वाचू का? वाचा ना. आणि मग आपण लोकांना विचारू बर की काय त्यांना अजून काही त्यात सुचवायचं आहे का, मग मी पण सांगेन असं. बर हा. बर. सुभाषितांचा अर्थ लिहिण्यामध्ये पहिलं, प्रिय वाक्य प्रदानेन सर्वे तुष्यन्ति जंतवः तस्मात् तदेव वक्तव्यम वचने का दरिद्रता. अर्थ, प्रिय किंवा गोड शब्द वाक्य बोलण्याने सर्व लोक माणसे आनंदित होतात. मग 4 गोड शब्द बोलण्यामध्ये दरिद्रीपणा करू नये. भावार्थ, समाजात सगळ्यांना हा, इथं ना एक थोडं सुचवतो. वचने हा का चालेल. दरिद्रता, तर तुम्ही इथं सुद्धा प्रश्नार्थक लिहिलं असतं ना, मग दरिद्रीपणा हा का करायचा, का करावा, हा, असं. हा, असं म्हणजे अर्थ एकच आहे, पण थोडं. हा हा. हं, म्हणजे असं लिहावं. हा, दरिद्रीपणा का करावा. हं, करू नये म्हणण्यापेक्षा दरिद्रपणा का हा, करावा. हा, ओके. भावार्थ, समाजात सगळ्यांना एकमेकांनी गोड, चांगले, हितकर बोलणेच आवडते. वाईट शब्द वाक्य बोलायला ऐकायला कोणालाच आवडत नाही. मग सदैव शुद्ध चांगलंच बोलावे. वाईट वाक्य, शिव्या किंवा कटू वाक्यांचा उच्चारच करू नये. माझं अक्षर फारच घाणेरडं दिसतंय ते. हं. याच्यात कोणाला अजून काही सुचवायचं आहे? मी थोड्या 2 गोष्टी सुचवतो. हं, सांगा. इथं. हा. हो हो. हा, पहिला अर्थ तर ठीक आहेच. फक्त हं. हा, रस्व, ते प्रियचं प्रिय थोडं रस्व करायला पाहिजे पहिलं. हा, ते हो. ठीक हं. आहे. तर नाही, बरोबर. आणि चूक तर हा, चूकच आहे. हा, ते ठीक आहे तसं. आणि दुसरं, हा, म्हणजे सगळ्या जंतमहा जे आहे ना, सगळ्या हं. प्राण्यांना आवडतं, हे महत्वाचं, नुसतं लोक माणसे नाही. अच्छा. बर बर. हा. सगळे प्राणी, इवन म्हणजे कुत्री, मांजरी, गाई बैल सुद्धा गोड बोलण्याने हं. नीट ऐकतात, नाही का, असं. हं, हं. हं. तोच माणसं नाही, त्यामुळे सगळे आनंदित होतात. लोक माणसं म्हणण्यापेक्षा सगळे प्राणी. मग असं लिहिलं प्राणी. चालेल, माणसेच काय, पण सगळे प्राणी सुद्धा आनंदित होतात, असं लिहिलं तर जास्त हा बरं. हा. हा तेव्हा दरिद्रता. आणि भावार्थामध्ये याच्या हा सारखंच असं एक सुभाषित आहे की सत्यम हा ब्रूयात प्रियम ब्रूयात सत्यमपि हा अप्रियम न ब्रूयात. अगदी डिट्टो तसंच हा आहे. तर ते हा त्याचं एक तुम्ही उदाहरण असं देऊ शकता की जसं, हा. म्हणजे माहिती असेल तर थोडं, की जसं म्हटलेलं आहे की बर. सत्य बोलावे, प्रिय बोलावे, पण सत्यमपि अप्रिय न ब्रूयात, म्हणजे सत्य जरी असलं पण ते जर अप्रिय असेल तर हा शक्यतो बोलू नये, असं. या अर्थाने हा हा हा. याचं पण एक तुम्हाला असं उदाहरण देता येईल. देता पहिलाच येईल. पाहिजे हो, असं नाही. चालेल. हो अजून कोणाला पण सुचू शकतं वेगळं असं. असं. हो. हा, छान. पण हे व्यवस्थित केले, बाकी काही प्रश्न नाही. हा. हा.
पुढचं वाचा. दुसरं, सर्वे यत्र विनेतारः सर्वे मानितः सर्वे महत्त्वमिच्छन्ति कुलं तदवसीदत्. हम्म. अर्थ, सर्व माणसेच नेता, प्रमुख, सगळे स्वतःला पंडित, श्रेष्ठ, ज्ञानी मानतील आणि सर्वजण स्वतःलाच महत्व देतील तर त्या कुळाचा नाश होणार, अधोगती होणार. पुढे भावार्थ, एखाद्या संघामध्ये किंवा राज्यामध्ये प्रत्येक माणूस नेतागिरी करू लागला, प्रत्येक जण स्वतःची मनमानी करतो, तर इतर कोण कोणाचे ऐकणार नाही. प्रत्येक व्यक्ती स्वतःला ज्ञानी समजू लागली तर कोणालाच दुसऱ्याचा उपदेश आवडणार नाही. मग अशा ठिकाणी वाद कलह होणारच, ते सर्व नाशास कारण होणार. चालेल. यात कोणाला काही सुचवायचंय अजून? काही कुणाला खटकताय का सांगा. हा, खटकतंय का, सुचवायचंय का, दुरुस्ती करायची, भर घालायची? हा एक थोडी भावार्थामध्ये मी थोडी एक भर घालीन की हा हे अर्थ बरोबर आहे आणि अर्थ तो झालाच, तर म्हणून असं म्हणता येईल आपल्याला की म्हणून जर संघभावनेने हे कुठलेही कार्य सिद्ध होण्यासाठी संघभावनेची आवश्यकता असते, की ज्यात हा एक नेता हा जरी सगळे हुशार असले तरी एकाला नेता करून सगळ्यांनी त्याला अनुसरलं तर ते कुल किंवा तो संघ हा टिकून राहील. त्याचा उद्धार होतो, असं हा असं असं काहीतरी म्हणता येईल. म्हणजे पॉझिटिव्ह साईड याची असं. पॉझिटिव्ह साईड. हा हा, चालेल. या अर्थाने काहीतरी म्हणता येईल. हा एक आता आणखीन खरे वरच्या 2-3 ह्याला श्लोक. हा हा मी बोला. मी उशिरा जॉईन झाले म्हणून पहिली जी लोकोक्ती आहे ना, हो त्याचा एक इंग्लिश मूव्ही आहे बॅम्बी म्हणून. तर त्याच्यामध्ये थंपर म्हणून आहे, तो असं सांगतो, म्हणजे एक ससा त्याच्या वडिलांनी काय सांगितलं ते सांगतो. इफ यू कॅन से एनिथिंग गुड देन डोंट से एनिथिंग ॲट ऑल. असं एक्झॅक्ट ह्याचाच उपयोग त्यांनी त्याच्यात इंग्लिशमध्ये केलाय बेसिकली. हा परत परत एकदा सांगा, मला कळलं नाही, थोडं मिस केलं. हा, इफ यू कॅन से एनिथिंग गुड देन डोंट से एनिथिंग ॲट ऑल. हा, करेक्ट करेक्ट, येस. बरोबर. हा. तो तसे मला काहीतरी वाटतं देता पाय येईल. आपटून असं बोलतो ना. हो, तो थंपर. हो, ससा तर तो ससा तो हा. हा ससा सांगतो की माझ्या हम्म. वडिलांनी असं सांगितलंय. हो हो बरोबर आहे. मी तो बॅम्बी पाहिलाय. हा ठीक आहे. तर हे सगळं तर जे आणखीन इथे आपल्याला जे समजावून सांगायचं आहे ना, ते सगळं असं भावार्थात खुलवून तुम्ही ते स्वातंत्र्य घेऊ शकता, हा मुद्द्याकरता स्पष्टीकरण देण्यासाठी. हा, हा अर्थ हा मुद्देसूद असावा आणि भावार्थ तुम्ही म्हणजे स्पष्टीकरण छान देऊ शकता आपल्या मनानुसार, असं. हो, हा पण ते खूप लांबण लावून पण अर्थ नाही ना. हा, म्हणजे कसं आहे, म्हणजे आपल्याला स्पष्टीकरण द्यायचं हा आहे तर देऊ शकता, हा असं. हा ओके असं ओके. ठीक आहे. आता पुढचं बघूया, दुसरं उत्तर. हा. लोकोक्ती. हम्म. चंदन तरु वासयती कुठारम स्वनिपातकम. स्वनिपातकम. मला अक्षर चांगलं काढायला पाहिजे दिसतंय. अर्थ, चंदनाच्या झाडावर कुऱ्हाडीने घाव घातले तरी चंदन त्याचा सुवास कुऱ्हाडीला देतो. तात्पर्य, सज्जन माणूस त्याला कोणी त्रास दिला तरी त्याची परतफेड तो उत्तम आशीर्वादाने करतो. सज्जन रागवत नाही, त्रासत नाही, तर सद्गुणच शिकवतो. बरोबर. इथे ना तुम्ही स्वनिपातकम चा म्हणजे नुसतं स्वनिपातकम. कुऱ्हाडीने घाव घातले हे म्हटलंय, पण मला वाटतं थोडं अजून हे करायला, स्वनिपात कर म्हणजे स्वतःचा निपात करणाऱ्या किंवा स्वतःचा नाश करणाऱ्या कुऱ्हाडीला सुद्धा चंदन आपला सुवास किंवा गंध देतो, असं. म्हणजे नुसते म्हणजे घाव त्याचा नाही. नाशाच कर. हा 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 नाश हा करते ती.
निपात म्हणजे नाश असं. स्वनिपात म्हणजे आपल्या नाशास कारण होत असलेल्या कुऱ्हाडीला सुद्धा चंदनाचे झाड सुवासच आहे. म्हणजे आणि असं एक म्हणता येईल मराठीतली जी म्हण आहे की म्हणजे उलट वापरतोय मी, उपकाराची फेड अपकाराने नव्हे तर अपकाराची फेड सुद्धा उपकारानेच केली जाते असं, म्हणजे नाही का, असं या अर्थाने म्हणता येईल. म्हणजे असं हा म्हणजे चांगल्या उपकाराची फेड उपकार सगळे उपकाराने तर जनरली करतात, पण अपकाराची सुद्धा उपकारानेच. सज्जनांमध्ये ही विशेषता आहे की ते अपकाराची फेड सुद्धा उपकाराने करतात, हे विशेष आहे असं. म्हणजे हा. थोडस अजून जास्त इलॅबोरेट केलं हा असतं नीट हा तरी चाललं असतं. हा म्हणजे कारण जर उपकाराची फेड उपकाराने केली ते नॉर्मल नॉर्मल म्हणजे साधारणतः करतात असं. कोणी कोणी उलट पण म्हणजे पण पण सज्जनांची अपकाराची सुद्धा ते उपकाराने करतात, हे विशेष. म्हणजे हा विशेष मुद्दा जरा हायलाइट होईल असं जरा अजून खुलवता असं येईल वाक्य असं. अजून 2-4 हा चालली असती. हा आणि जसं मी म्हटलं दुसरं म्हणजे स्वनिपातकम याचं एक एक्झॅक्ट त्याचं स्वतःचा संपूर्ण नाश निपात म्हणजे समूळ नाश, स्वतःच्या समूळ म्हणजे नाश. घातच करतोय तो. हा घातच म्हणजे त्याला मारतच ते. हा पण पूर्ण नाशच करतोय निपात म्हणजे पूर्ण नाश असं, म्हणजे हा अगदी अगदी. समूळ नाश ज्याला आपण म्हणतो तसं. हा ठीक आहे, म्हणजे हे बरोबरच आहे तसं, पण मी थोडं अजून जरा पण त्यात हा थोडं अजून कसं आलं खुलवता लक्षात येईल किंवा मला. चांगलं करता येईल असं. हा विचार ठीक आहे. करेल तसा. दुसरं अल्पेन सिद्धे महती न यत्न मनुतिष्ठती. थोड्या प्रयत्नाने जर मिळत असेल तर माणूस जास्त प्रयत्न करतच नाही. तात्पर्य किंवा उदाहरण, मुलांना शाळेत अभ्यासातील अवघड भाग स्पष्ट सांगितला, उत्तरच तयार करून दिले तर मुले त्यावर समाधान मानतील व वाचनालयात जाऊन किंवा चर्चा विचार करून उत्तर मिळवण्याचा प्रयत्नच करणार नाहीत. बरोबर आहे. अजून कोणाला यात काही सुचवायचं आहे? कोणी बोलत नाही किंवा वरती. अजून कोणी दुसरी उत्तरे लिहिली होती का कोणी अशी काही? कुणीच पेपर उघडायला तयार झालं नाही. नाही ठीक आहे, आपण अजूनही 1-2 पेपर एक घेऊया. शंका आहे. यत्नम त्याचा म्हणजे यत्नम अनुतिष्ठती असं होणार का त्याची विग्रह? न यत्नम अनुतिष्ठती असं. अनुतिष्ठती, तिष्ठती म्हणजे थांबणे. थांबणे, आणि उभं राहणे म्हणजे उभं राहणे. मग अनुतिष्ठती म्हणजे न थांबणे का काय, म्हणजे काय त्याचा शब्दाचा अर्थ धरायचा? मी नव्हते या पाठाला म्हणजे म्हणून. अनुतिष्ठती म्हणजे एखाद्याच्या मागे लागणं, म्हणजे प्रयत्न करणं असाच अर्थ होतो खरा. हा न यत्नम म्हणजे त्या यत्नाचा पाठपुरावा ज्याला आपण म्हणतो ना, अनुतिष्ठती म्हणजे प्रयत्नाचा पाठपुरावा करत नाही असं. अच्छा, म्हणजे थांबत नाही, प्रयत्न करणं थांबवत नाही बेसिकली असं. इथं का आपण थांबवतो? न यत्नम म्हणजे न प्रयत्नाने आहे त्याचा म्हणून ते, पाठपुरावा पण करत नाही असं. करत नाही असं, म्हणजे प्रयत्न प्रयत्नाने थांबवत नाही न असल्यामुळे. ओके. प्रयत्नाने त्याचा पुरावा केला जात नाही किंवा करत नाहीत असं. प्रयत्नच करत नाही तो असं. नाही, पण मी शब्दशः भाषांतर करतोय. न यत्नम अनुतिष्ठती म्हणजे की जर थोडक्या श्रमाने जर यश प्राप्त झालं तर कोणी प्रयत्नाने त्याचा पाठपुरावा करत नाहीत किंवा जास्त प्रयत्नच करत नाही किंवा असं. ठीक आहे, तर अजून काही सांगायचं असेल तर सांगा. सर तुम्ही तसं सांगितलं होतं तेव्हा, बरोबर आहे. हो ना. हा ठीक आहे. हा पुढचं वाचा पल्लवी ताई. अंगीकृतम सुकृतीनो न परित्यज्यति. त्यजंती. घेतलेले व्रत परित्यजंती.
घेतलेले व्रत किंवा स्वतः ठरवलेले काम कधीही सोडू नये. एकदा मनाने ठरवलेले ध्येय ते गाठण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. त्याचा त्याग करू नये. खेळाडूने डाव जिंकायचा असं ठरवले तर त्यासाठी पूर्ण प्रयत्न करावे. तात्पर्य पूर्ण प्रयत्न केले तर फळ नक्की मिळते. हा, फक्त इथे शब्दशः अर्थ देताना ना शब्दशः मी देत नाहीये पण नाही थोडं सुकृतीनं हा हा शब्द आहे हा मूळ. हा हा सुकृतीनं हा हा अंगीकृतम न परित्यजंती. म्हणजे सुकृतीनं म्हणजे सुकृतींचं बहुवचन आहे. सुकृतीन म्हणजे हा चांगलं काम करणारे लोक, अर्थात कंसात लोक, चांगले काम करणारे, चांगल्या कृती करणारे लोक, चांगलं कार्य करणारे, हा हा हाती घेतलेलं काम किंवा अंगीकारलेलं काम हा कधीही सोडत नाही. हा असं म्हणजे सोडू नये हे विद्यार्थी झालं. हा हा मी हा 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 थोडं मी इथे डायरेक्ट हा, सांगतोय हा की हा सुकृतीना म्हणजे चांगली कामे करणारे, चांगली कार्य करणारे लोक, हा अंगीकारलेले किंवा हाती घेतलेले काम हाती घेतलेले काम कधीही सोडत नाही. सोडत नाहीत किंवा त्याचा त्याग करत नाहीत. असं हम्म. असं म्हणजे काय चुकलं मला कळलं. हा थोडस असं हम्म. अर्थ तोच होतो हा. पण हो थोडं पण ते हा पद्धत सांगण्याची. हा हा म्हणजे हे तुमचं विद्यार्थी झालंय अर्थ हा. आणि तो हा. विद्यार्थी नाहीये. हा वर्तमान काळात आहे, न परित्यजती असं आहे. हा असं पाहिजे. सोडत नाही. तो ते पाहिजे ते सोडू नये असं म्हणजे झालंय. तुम्ही सोडू नये ह्या भावार्थात बरोबर आहे वाक्य, पण हा पण भावार्थात हा, बरोबर आहे correct. अर्थात नाही थोडं म्हणजे पहिला अर्थ पण लिहिताना तो तसा स्पष्ट अर्थ लिहिला शक्यतो पाहिजे आणि शब्दशः मग लिहावा. भावार्थ आणि मग भावार्थ लिहिताना ती सगळी सूट देऊ आहे शकतो. आपण तशी. हा जसं हा. ज्याला आपण तात्पर्य म्हणतो तसं सारांश हा तात्पर्य तसं. हा, तिथे चालेल. हा. होय ठीक आहे. 5वं पुढचं अवयव शक्ते समुदाय शक्तीर बलीयसी. एका अवयवापेक्षा सामूहिक शक्ती श्रेष्ठ ठरते. हा आता इथे ठरते लिहिलं मी. एका काठीने मार देण्यापेक्षा जर 4-5 काठ्यांची मोळी केली तर त्याचा मार जास्त उपयोगी ठरेल. एकी हा हेच बळ, सांघिक बळ जास्त. हे मला तात्पर्य बरोबर वाटतंय पण उदाहरण नाही मला बरोबर वाटत आहे. होय 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 पण उदाहरणाचं थोडं पल्लवित आहे. म्हणजे काय एका हा काठीने भार नाही, ते कसं होतं मार पाहिजे तर ते. मार नाही नाही. नाही मार पण नाही. हा काय आहे की एक काठी असं म्हणजे अजून त्याचं जर उदाहरण द्यायचं हा झालं की हा तर एक काठी तोडायला सोपी असते. हा एक काडी म्हणता येईल, पण त्यात जर हा 100 काड्यांची बांधून जर त्या मोडायला लागलं तर त्या मोडल्या जात नाही. असं हा नाही का? सर याचं म्हणजे सर म्हणजे याचं मोळी केली तुम्ही आता किंवा म्हटलं ना ते महत्व काय म्हणते? सर तुम्ही आता म्हटलं ना तसं मी लिहिलेलं आहे साधारणपणे हा तू काय वाचू का? लिहिलं? हा मी वाच असं ना. लिहिलंय की मी अर्थ असा लिहिला होता की केवळ अवयवांच्या शक्तीपेक्षा समुदाय शक्ती अधिक असते आणि भावार्थ असा लिहिला होता की कोणतीही एक व्यक्ती कितीही बलवान असली तरी तिच्या मागे असणाऱ्या समुदायाची शक्ती जास्त प्रभावी ठरते. जसे की एक काठी हा कुणीही सहज मोडू शकतो, पण अनेक काठ्या एकत्र करून बांधलेली मोळी कुणालाही मोडता येत नाही. हा हा, म्हणजे हे भार छान नाही, आहे. बरोबर. मोडता येत हा नाही नाही असं ते या अर्थाने ते पाहिजे. माझं अक्षर चुकलंय. अक्षर घाणेरडं आले. नाही अक्षराचं जाऊ दे, अक्षराचं काही नाही. अक्षराचं नाही ते. ठीक आहे. म्हणजे आपण आता म्हण थोडी वेगळी करायची. मोडेन पण वाकणार नाही पेक्षा वाकेन पण मोडणार नाही असं होईल ते. नाही ती मोळी नाही वाकत पण नाही नाही. नाही नाही त्या नाही मोळी गमतीत म्हणते. एकीचे बळ असं एकीचे बळ. हा हा, एकीच आहे. फक्त इथे ना वाचू का सर? मी लिहिलंय म्हणजे तू काय लिहिलं होतं? भावार्थ लिहिलाय की म्हणजे आधी अर्थ लिहिलाय केवळ अवयवांच्या शक्तीपेक्षा समुदाय शक्ती अधिक असते आणि भावार्थ एकीचे बळ केव्हाही श्रेष्ठ असते.
एखादे काम कोणतेही मोठे मोठे काम एकापेक्षा अनेकांनी हातभार लावला तर सहजपणे होते. त्याचा एकालाच त्रास होत नाही किंवा ते काम उत्तमपणे पार पाडले जाते. हा नाही आता अश्विनी हे ते सगळं बरोबरच आहे म्हणजे पेशंटची हा स्टोरी आहे ना, नाही पण पेशंटची स्टोरी. हा पण पेशंट हा, बोला बोला. हा नाही तर मला असं म्हणायचं होतं की हे जनरल आपण समुदाय शक्ती बलवान असते वगैरे सामूहिक शक्ती हे सगळं ठरलं पण याला जे उदाहरण जे द्यायचं आहे ना विषय आपला तो चाललाय की उदाहरण काय द्यायचं याला जनरली ना या कन्सेप्टसाठी जनरली दोन उदाहरणं दिली जातात. एक म्हणजे काठी म्हणजे म्हणजे एकच काठी आणि 10 काठ्यांचा ग्रुप मग ते एकदम त्याची त्याला मोडणं फार अवघड होतं ते एक. आणि दुसरं एक बोट किंवा 2 बोटं आणि हाताची मूठ हाताच्या मुठीची जी हा शक्ती असते ती नुसत्या हा 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 बोटांच्या अरिथमेटिक ऍडिशन पेक्षा बरीच जास्त असते असं. तर ही दोन उदाहरणं जनरली या कन्सेप्टसाठी दिली जातात असं. अच्छा अच्छा. आपण मराठीला पण तर एकीचे बळ म्हणतो तसंच ना म्हणजे हो, हा हा तसंच आहे. हो नाही त्याचं उदाहरण म्हणजे कसं की ज्याला आपण म्हणतो हा, ना 1+1 इज नॉट इज इक्वल टू 11 हा जो कन्सेप्ट आहे हा कसा तो एक्सप्लेन करायचा हा प्रश्न आहे. हा म्हणजे 1+1 असंच म्हणजे एक 2 नाही 1+1 इज 11 ते कसं तर असं. करेक्ट करेक्ट. हा हा असं पाहिजे. हा एक ठीक गोष्ट आहे. आहे ना ती म्हणजे एका वाक्यात सांगते नाही का तो एक शिकारी कबुतरावर जाळं टाकतो तो हो एकटा जाळ बरोबर टाकतो. हा, बरोबर तेच मी हा सांगत होते. हा. सगळे अगदी कबूतर मिळून ना सगळी कबुतरं मिळून उडतात. हो हो. जाळी घेऊन निघून जातात. हा, हा हो बरोबर. करेक्ट. अगदी हा ते उदाहरण छान आहे. हो. ते हो पण छान उदाहरण आहे होय. हा, तेच. हो हो. हा अं, छिद्रेष्वनर्थाः बहुली भवन्ति. एका ठिकाणी भोग पडले तर माझंच वाचता येईल. अनर्थ होतो किंवा अनर्थ होतो की वाढतच जातात. हम्म. अं, आपत्ती येणार असेल तर ती एकटी येत नाही, पाठोपाठ अनेक अडचणी येतात. हा. हम्म. हम्म. माझा खरं आहे पेपर लिहिताना सर लक्षात आलं मी उगाच घाईघाई करून वेळ संपेल काय म्हणून लिहित होते. पण नंतर हो लक्षात आलं की वेळ भरपूर आहे. निवांत हा लिहिण्याचं चांगलं अक्षर मी काढून बरं झालं. हो मी पेपर तुम्हाला यावेळी अगदी मी सोपा. तुम्हाला नेहमी असं सजेस्ट करेन सगळ्यांना की जे हा हम्म. ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स आहेत ना म्हणजे संधी हा विग्रह हे ते की ज्याला हा. नेमकीच उत्तरं असतात लांबवण्याची आवश्यकता नसते हो ती प्रश्न आधी हा सोडवा. हा मग कसं होईल आणि बर मग हा तुम्हाला हे जे अर्थ भावार्थ वगैरे देताना ना जरा विचार म्हणजे हा कसं कधी कधी काय होतं आपल्या डोक्यात हा हा असतं पण नेमक्या शब्दात आपल्याला लिहिता येत नाही म्हणजे त्याला हो वेळ हो लागतो थोडा विचार करायला नेमक्या शब्दात तर त्याला मग तुम्हाला हो मग टाइम मॅनेजमेंट जास्त चांगलं होईल. म्हणजे जे हा. ऑब्जेक्टिव्ह टाईप जी उत्तरं असतात ना संधी विग्रह खरं. संधी करणे नंतर काय हो नुसतं विभक्ती लिहिणे शब्दाची रूपं व हो धातूची रूपं लिहिणं यात काय आपल्याला लांबवण करायची नसते नेमकीच उत्तर द्यायची असतात हा तर ती आधी करायची असं. हम्म. ते सोपं सोपं हा आधी करून द्यायचं. तुम्ही तुम्ही नेमकं हे आधी घेतलं आणि त्यामुळे तुम्हाला टाइम प्रेशर आलं असं झालं हरकत नाही. हा पण हा या त्यामुळे सर काय हाच छिद्रेश अनुभव हा अनुभव आला. हा सगळ्यांना अनुभव आला आला हाच अनुभव एक्झॅक्टली. आणि हा त्यामुळं सर मी पण काय केलं की थोडं शॉर्ट मध्ये भावार्थ लिहिला कारण हा पुढे विस्तृत लिहित गेले की परत वेळ पुरतो काय असं वाटत नाही हा का नाही म्हणूनच आणि हो सांगतो खरं की तर शेवटी हे बराच वेळ जे लिहिलं प्रश्नांना की आपल्याला पुढे म्हणजे वेळ असल्यानुसार आपण लांबवू शकतो किंवा अजून खुलवू शकतो असं जे प्रश्न असतात ना ते जरा थोडे नंतर घ्यायचे असं. हं? बर बर. होय. हम्म. आणि आणि दुसरं एक जरा पण मी या 6व्या विषयी थोडं सांगतो की हा अर्थ हा. थोडा ना म्हणजे मला असं वाटतं की हा जो अपेक्षित आहे तो नाहीये. नाही छिद्रेषु आला. हं. हा छिद्रेषु छिद्रेषु हे बहुवचन आहे हे लक्षात घ्या. हा 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 अनर्थाः हा बहुली भवन्ति म्हणजे काय की एकदा भोकं पडायला लागली की ती वाढत वाढतच जातात असं. म्हणजे आपत्ती येणार असेल तर ती एकटी येत नाही असं म्हणणं थोडंसं आहे कारण बऱ्याचदा आपत्ती एकदा एकटी पण येते. हा म्हणजे हो हो पण हो. मग असं आपण थोडंसं असं म्हणायला पाहिजे की होतं पाहिजे की कधी कधी असं होतं की
ज्याला आपण मराठीत म्हणतो ना की हं. आवाज फाटलं त्याला ठिगळ कुठं कुठं लावणार झाड तसं. पेटले तर ती कुठे कुठे लावणार. हा कधी तशाच कधी मी लिहिलंय भावार्थामध्ये, कधी कधी माणसाच्या आयुष्यात संकटे हातात हात घालून येतात. हा म्हणजे एका हा मागोमाग कधी येतात. कधी नेहमीच नव्हे, एखादं पण दिवस कधी कधी गेले, असं होतं की एखादं संकट असं एका झालं. मागोमाग येत जातात. हं. अनर्थांची मालिकाच सुरू होते. एक संपायला जातो हां. तर दुसरं उभं राहतं ते असं. त्रासावर त्रास, अजून एक त्रास, अशी कधी कधी हा माळच तयार होते. असं. पण ते म्हणजे कधी कधी नेहमीच असं नाही असं. कधी कधी हा. त्यामुळे ते हं. कधी कधी हे लिहिणं ठीक असतं जरा अशा वेळेस. ठीक आहे. हां, हां. किंवा तुमच्या राजकारणात एक मंत्री फुटला तर भरपूर मंत्री फुटून ती पार्टीच नंतर प्रॉब्लेम मध्ये येते. हो. करेक्ट. ते कधी कधीतरी एकटा पण जातो नाही, दुसरीकडे. कधी कधीच लिहिलं. हा. म्हणजे अशी कधी कधी माळच तयार होते, असं हो लिहिलं. बरोबर. हां. सर मी तर अजून असं एक लिहिलं ते बरोबर वाटतंय का नाही बघा. मी तर असं हा. लिहिलं होतं सर की घर फिरलंय की घराचे वासही फिरतात असं म्हटलं जातं. संकटे ते- कधी कधी एकटी येत नाहीत, एकामागून एक अशी संकटांची मालिका समोर येत राहते आणि पण अशा ते वेळी तुम्ही या सर्व घर फिरले की घराचे वासे फिरतात ना, ते ते इथं योग्य आहे का चक्क नाही असं बसत नाही विचारते. तेवढं असं वाटतं मला. नाही बसत आहे. हो, हा ठीक आहे नाही. हा, म्हणूनच मी वाचून दाखवलं हा आता. हा हा आणि मग बरोबर. अशा वेळी संकटांना धैर्याने संयमाने सामोरे जाणे हा महत्वाचे असते असं कधी कधी शेवटचं. संकट एकटं येत नाही, त्याची मालिकाच येते किंवा एकामागोमाग जातात असं. हं. ठीक म्हणजे आहे, हे आपण नकोय. पुढच्या याच्यात जाऊया. तिसरं वाचा. शूर्पणखा कस्य भगिनी आसीत? तर आन्सर आहे शूर्पणखा रावणस्य भगिनी आसीत. असतील. हां. बरोबर आहे. कोणाला बरोबर काही आहे. म्हणायचं आता ना त्या वाचतील, तुम्हाला काही सुचवायचं असेल तर सुचवा. हा नाहीतर सगळ्यांना असंच अपेक्षित आहे असं मी समजेल. तर तिकडे सर मी लंकेश्वर असं लिहायचं का? हा शूर्पणखा लंकेश्वरस्य दंडकारण्य रावणस्य लंकेश्वरस्य रावणस्य भगिनी रावणस्य आसीत. असं लिहिलं तरी चालेल ना. नाही नाही कळलं नाही मला काय. नाही शूर्पणखा दंडकारण्ये लंकेश्वरस्य रावणस्य भगिनी आसीत. नाही, आसीत. दंडकारण्य लिहायची काही गरज नाही लक्षात हा ठेवा. दंडकारण्य हा कशाला ना. हा आणि हा लंकेश्वराची पण गरज नाही. रावण म्हटलं की पुरे. एकतर तुम्ही चालेल का? लंकेश्वरस्य ओके. म्हणा किंवा रावणस्य म्हणा, दोन्ही एकच आहे. हं? ठीक आहे, ओके. पण ते सर थोडी म्हणजे त्याचं विशेषण लिहिल्यासारखं होतं ना सर. ते लंकेश्वर नाही इंट्रोडक्शन नाही लिहिल्यासारखं झालं लिहा, म्हणून. हा पण कधी कधी मी तुम्हाला एक फक्त वॉर्निंग देतो की कसं होतं, हा आपण संस्कृत आपलं अजून प्रभुत्व नाही आहे ना तेवढं भाषेवरती. बरोबर आहे. हा जास्त सर शब्द बरोबर आहे. वापरायच्या नादात मग त्यात जर शुद्ध लेखनाच्या किंवा विभक्तीच्या वगैरे हा, चुका बरोबर आहे. झाल्या तर ते मग विभक्तीच्या उगीच चुका. जास्त इन्व्हाइट होऊ प्रॉब्लेम शकतं. करू नका असं. हो बरोबर आहे. ओके. ओके सर. हा हा येस. म्हणजे प्रॉपर वर्ण आला वाल्मिकीना हा उत्तराचं. वाल्मिकीना संपूजितः कः देवलोकमगच्छत्? हम्म. वाल्मिकीना संपूजितः नारद मुनिः देवलोकमगच्छत्. बरोबर. कहाचं उत्तर ही आहे नारद नारद मुनी. जसं आधी नारद नारद मुनी. कस्यचं उत्तर नुसतं होतं नारद रावण. नाही चालत का? नारद मुनीच म्हणायला सर. पाहिजे. नारद पण चालेल ना. हा हा. नारद नारद जमेल ना? ओके. नुसतं नारद पण चालेल. हा ओके. हा. नारद नुसतं मुनी नारद. पण चालेल. हा, हम्म. हा. कः वृषकस्य परमसहायकः? वृषभः वृषभ. कृषकस्य परमसहायकः. विश्वास- काय एवढं. तर या वृषभः. या सगळ्या प्रश्नांमध्ये एक लक्षात ठेवा की ना, ज्याचं म्हणजे कस्यचं रावणस्य, कहाचं नारदः, कहाचं वृषभः, तर तेच लिहायचं. हां आणि म्हणजे आता इथं बरोबर लिहिलं या सगळ्या पल्लवीताईंनी, पण कधी कधी ना आपण ते कॉपी करताना ह्रस्वचं दीर्घ, दीर्घचं ह्रस्व, बाकीच्या शब्दांमध्ये गडबड करतो. तर ते करू नका. हां ते नेमकं उतरवताना, बाकीचे शब्द उतरवताना डोळ्यात तेल घालून उतरवा असं. हां हम्म. म्हणजे इथे आता कसं वृषभ की इथं अनेक वचनी करायला पाहिजे का? नाही कह म्हणल्यावर कोण एकवचनी एकच प्रश्नच आहे. आहे ना. मी परमसहायक हा कहा आहे म्हणजे म्हणून मी कोण? वृषभाला दिलं. नाही, कहा कहा म्हणजे म्हणजे कोण? कोण? पण एक बैल आणि अनेक बैलच होतात ना, म्हणून मी विचारलं की नाही, पण कसं असतं सुजाताताई की इथं
मग शेतकऱ्याचा परमसहाय्यक कोण? बैल हा शेतकऱ्याचा परमसहाय्यक असतो किंवा सहाय्यक आहे. आहे. हा, बैल असा पण म्हणत नाही जनरली, खूप बैल नाही का? हो बरोबर म्हणून मी हो. सगळं तसं. एकवचन हेच लिहिलेलं आहे. वृषभ लिहिले का आणि तर हा, परमसहाय्यक आलंय ना, म्हणून मग तसं केलं. बरोबर. म्हणजे आणि बहुवचन नाही परत लिहिलेलं. सहाय्यका हा असतं तर बरोबर आहे मग ते. बहुवचन लागलं असतं, पण हा एकच असल्यामुळे हा पुन्हा एकवचनच बरोबर आहे असं. हा हा मी एकवचनच लिहिलं इकडे. हा ठीक कारण ते आहे. परमसहायक आहे हे म्हणून. जीवन्तोऽपि मृताः हम्म. दरिद्रः व्याधितः मूर्खः प्रवासी नित्यसेवकः च जीवन्तोऽपि मृताः. वृत्ता बरोबर. हम्म. इथे छान लिहिलंय पल्लवी त्यांनी सगळे विसर्ग, ह्रस्व दीर्घ आणि बरोबर च पण त्यांनी टाकलेला आहे. हा. नाहीतर नुसतं 5 लिहिलं असतं तरी पण कुठेतरी शेवटी च यायला पाहिजे आणि नित्यसेवक असं. हा, तर बरोबर आहे. हा, मी बरोबर. पण लिहिलं. Yes. हं. हम्म. मणिमान् किं न प्रकाशयेत्. मतिमान आहे ते ना? सॉरी हं. मतिमान् किं न प्रकाशयेत्. तुम्हीच लिहिलंय ना की दुसऱ्याकडनं लिहून तुम्ही घेतलंय? नाही नाही. तेच मला अक्षर मला सुधारायला पाहिजे. नाही नाही, तुम्ही तुमचंच वाचताय की दुसऱ्याचं हो. वाचताय? नाही नाही. नाही नाही, गंमत. हा, ठीक. मतिमान् अर्थनाशं मनस्तापं गृहे दुश्चरितानि वचनं चापमानं म्हणजे च अपमानं न प्रकाशयेत्. हा, आता ते बरोबर. स्लाइड बघायची सवय झाली होती ना, आता तिथे वेगळं हो दिसतंय. हो. तेच, नाही हरकत नाही. तर हा, आता हे वचनम अपमानम च असं लिहिलं तरी चालेल. तुम्ही च अगदी अपमान जसं पुस्तकात जसं अगदी तसंच लिहिलेलं आहे, हरकत नाही. हा, चालेल. तसं चालेल. हो बरोबर आहे मनस्तापम ना. नंतर कॉमा पाहिजे हा इकडे. हा हा हो हो. हा. पुढचं वाचू. ह्याचं क्वेश्चन मधुरं. शुकस्य मधुरं रवम् आकर्ण्य जनाः ते पञ्जरं स्थापयन्ति. हा, ज्यांना बरोबर. हा तम ना हं? बरोबर आहे. तम तम ते ना नाही ते ते पाहिजे. तर मग स्वगृहे अनेक वचन पालयन्ति असं म्हटलं का? तम स्वगृहे मी असं पालयति. लिहिले, सुखस्य मधुरं रवम् आकर्ण्य जनाः तं ग्रहे पालयन्ति. हा, पालयति. असं लिहिले. असं मी पालयन्ति. असंच लिहिलं. पण जनाः आहे ना. प्रश्न काय जनाः होता? पालयन्ति येणार ना. प्रश्न शुकस्य बघा. मधुरं रवम् आकर्ण्य जनाः किं कुर्वन्ति असा प्रश्न हा आहे. असा तं होता प्रश्न. स्वगृहे पालयन्ति. आम्ही मग लिहिलं जनाः तं स्वगृहे पालयन्ति. नाही, हा मी पण पण इथं एक चूक झाली आहे की तुम्ही ते हा. हे कुठल्या अर्थाने घेतलं पल्लवीताई? कुठे ते जना नाही, जनाः नाही, तम नाही नाही नाही, तम जना पाहिजे. हा हे तर करता झाला, स्थापयंती, जना नाही नाही हा स्थापयंती. हे पक्षी म्हणजे ते जनाः अनेक म्हणायचे वचन का? नाही नाही तम नाही नाही पाहिजे नाही होतं तिथं ते. नाही नाही, एक काम करा, नाही त्यांनी लिहिले त्यांना विचारूया. पण ते त्यांनी कुठल्या अर्थाने लिहिलं ते? आकर्ण्य जनाः ते म्हणजे शुकाः असं मला म्हणायचं. हा, म्हणजे त्याला ना, म्हणजे किंवा हा शुक हा पक्ष हा, शुकाः. किंवा तुम्ही नाही नाही, म्हणजे तुम्हाला तर इथं ना पंजरम स्थापयंती असं वाक्य आहे का की पंजरे स्थापयंती आहे? नाही, पंजरा पंजर नाही इकडे अभ्यंतरे तमच्या ऐवजी. ह्याच्या ऐवजी. पंजराभ्यंतरे पुस्तकात किम पंजरम आहे का? पंजरम पंजराभ्यंतरे. हो अभ्यंतरे पंजराभ्यंतरे असं आहे पुस्तकात. म्हणजे हा, एक तर मग पंजराभ्यंतरे पाहिजे किंवा पंजरे पाहिजे, म्हणजे स्थानदर्शक म्हणून सप्तमी पाहिजे. हा, एक. अच्छा हा, हा पंजरे चालेल, पंजराभ्यंतरे चालेल. आणि दुसरं ते किंवा हे स्वगृह आहे बरोबर इकडे. नाही. हा, तर तुम्ही म्हणजे तो शुक म्हणजे पुल्लिंगी या अर्थाने शुकस्य आपण म्हणतो ना, पुल्लिंगी या अर्थाने. तर ते सहा तौते तम तौतान, तर तम पाहिजे ना, तम बरोबर. नाही का? तम म्हणजे म्हणजे तम ते पंजरमच्या पंजराभ्यंतरे ऐवजी स्थापयित असं. हा, तम पंजरे किंवा तम पंजराभ्यंतरे असं येईल. तरे हा हा हो सर आम्ही स्वगृहे लिहिले. तम हा? स्वगृहे पालयति. चालेल की पालयन्ति. ते पण.
ते पण चालेल ना सर? स्वगृहे चालेल, पंजरे जास्त बरोबर आहे. पिंजऱ्यात स्थापन करतात किंवा घरी पाळतात असं म्हटलं तरी चालेल, काय हरकत नाही. हं? नाही, त्या धड्यामध्ये तसं आहे सर. तम स्वगृहे पालयंती. पुस्तकात हा तेच वाक्य आहे. मग तसं तस्य लिहिलं तरी मधुरम असतं द्रवम. चांगलं. हा हा. हा पण काही आपण काही ही म्हणजे तशी काही नाही का बोर्डाची परीक्षा नाही, त्यामुळे आपण शक्यतो याचं ना हे बघणार काय व्याकरण दृष्ट्या जे लिहिलंय ते बरोबर आहे की नाही हे बघणार. हो, बरोबर. हो, हो. पंजरे लिहिलं तरी चालेल, अभ्यंत काय स्वगृहे लिहिलं तरी चालेल, पालयंती लिहिलं तरी चालेल, पण जना हा चालेल. असल्यामुळे बहुवचन पाहिजे हा, हे तिथे अपेक्षित आहे. आणि तम पाहिजे. हा, तम पाहिजे. हा Yes. किंवा शुकम म्हणा सरळ, हा तरी शुकम. चालेल. हा. हा ठीक शुक्र आहे. म्हणतात तरी चालेल. हा हा आता पुढचं वाचा. उपसर्ग. हा सु उत्तम किंवा सुंदर. सु अधिक लभ म्हणजे सुलभते. हम्म. सु अधिक क्रू म्हणजे सुकरोती. सु- त्याने उदाहरण द्या म्हणजे हे एवढंच द्यायचं होतं ना सर? हो 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 हं? का अजून काही वाक्य वगैरे करायचे अपेक्षित होतं? नाही नाही एवढी अपेक्षा नाहीये. हं? हा. हम्म. म्हणजे इथं उदाहरण म्हणजे दुसरं पण द्यायचं ना, म्हणजे सर मी असं लिहिलं सु प्लस पुत्र सुपुत्र. मला असं वाटलं म्हणजे एक हे दिलंय आणि दुसरं पण तसं करायचं असं का? हा, शब्द पण दिला त्याने. नाही मी शब्द हा, नाही शब्द दिला, मी पण दिले. धातूच लिहिलं. मी तुम्ही धातू फक्त धातूचं दिली. लिहिलं. हा हा. शक्यतो ना आपल्याला उपसर्ग हे धातूंशी कशी जोडावे आणि त्याचा अर्थ कसा हा. बदलतो हे लिहिणं अपेक्षित आहे. बर. हा म्हणजे Yes, sir. मी वाक्य लिहिलं. म्हणजे जसं की हा क्रू म्हणजे आता उदाहरण देतो मी. क्रू हा. करोती म्हणजे काय, क्रू म्हणजे हा. करतो, पण जेव्हा हा अनु म्हणजे मागे किंवा मागोमाग असं नाही का, मागोमाग या हा अर्थाने. हा मग हा. अनुकरोती म्हणजे तो मागो अनुसरतो. तर या अनुकरोतीचा अर्थ कसा बदललेला आहे तो लिहिणं माझ्या दृष्टीने अपेक्षित आहे. बर. जसं हा, तो लिहिला भूभवती नाहीये म्हणजे माहिती. हा हा म्हणजे सर उदाहरण द्यायचं तर तो अर्थ कसा बदलला हे पण लिहायचं. हा कारण हे बघा, उपसर्ग ही काही संधी नाहीये. संधीमध्ये अर्थ बदलत नाही, नाही का. बरोबर. हा हो हा पण उपसर्ग जेव्हा धातूला लागतो तेव्हा त्याचा मूळ अर्थही बदलतो. नुसतं आपलं बदलतात. आगगाडी होत नाही त्याची असं नाही का. मग इथे अनुसरतो असं लिहायला पाहिजे का पुढे? आता तुम्ही अनु जसं आता अधिक क्रू. उदाहरणार्थ अनुभवती घेऊया, तर अनुभूभवती म्हणजे होतो, हा. अनु अधिक भवती म्हणजे होतो. अनुभव करतो असं. हा हा. असं अनुवांशिक पुढे लिहायला अनुभव अर्थ. करतोय मराठीत अर्थ आहेत, सगळ्यांना कळतं अनुभव करतो म्हणजे काय. हो हो हो. हा जसं अनु अधिक क्रू अनुकरोती म्हणजे अनुकरण करतो असं लिहा तुम्ही. करतो. हा 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 हा. आता बघा, करतो आणि नुसतंच म्हणजे काय, नुसतं मागे करतो असं नाही. ते आपण शब्दसाज म्हणजे गाड्या डबे जोडलेले नाही आहेत. अनुकरोती म्हणजे अर्थही बदलला, अनुकरण करतो असं नाही का. सर हे उजळणी करताना पण आम्हाला हा प्रश्न पडला होता सगळ्यांना. हा, तेच मी विचारलं. विचारायचं हा. राहिलं. हा. सर मी वाक्यच अनुतिष्ठन्ती लिहिलंय, चालेल का? हे नाही लिहिलं, शब्द नाही दिले, हा वाक्यच लिहिलं. सर अनुतिष्ठन्ती चालेल का? नाही नाही, माझं काय म्हणणं, सगळे चालतील. तुम्ही हा पण हे त्याचा बघा अर्थ कसा बदललाय ते लिहायला हवं. हा आणि ओके. तुम्ही तसे ना उपसर्ग फार नाही आहेत, 22 की 24च आहेत. 22 आहेत 22. हा, सगळ्याचं लिहून काढायला हवं. हा तुम्ही एक ते टेबल, आणि त्यात काही फार कठीण नाहीये, तुम्ही ॲज अ ग्रुप ऍक्टिव्हिटी म्हणून पण करू शकता. एक चालेल चालेल. उपसर्ग, त्याचा साधारण अर्थ उपसर्गाचा, नंतर मूळ धातू त्याचा अर्थ, आणि हा. उपसर्ग लागल्यावर त्याचा प्रयोग आणि लागल्यानंतर त्याचा अर्थ बदलला. कसा बदलला तो नवीन अर्थ. बस हा. एवढंच. ओके. मी प्रत्येकाच्या मी याच्या सर 2 किंवा 3 उदाहरणं ठेवली ना तुम्ही डोळ्यासमोर, की हे हा. हक्काचे मार्क आहेत अगदी असं. हो हो. हा तर मी वाक्यच लिहिले, मला वाटलं उदाहरण